पत्रकार बंधूंनो, कासू वडखल, वाशी आणि शिव प्रभागामध्ये जो एमएससीबीचा लाईटचा जो खेळखंडोबा चालू झालेला आहे, त्या संदर्भात एकही प्रतिनिधी आवाज उठवत नाही। बिचारी आमची गरीब जनता कुणाकडे जायचं प्रश्न सोडायला हा त्यांना प्रश्न पडलेला आहे। आणि हे सगळं करत असताना आजची परिस्थिती अशी आहे की पेन तालुक्यामध्ये अधिकारी वर्ग, कर्मचारी एवढा माज आलेला आहे की त्यांना बोलणारा कुठलाही प्रतिनिधी नसल्या कारणाने आज ते खास करून एमएससीबीचे अधिकारी कर्मचारी मरुळीने वागत आहेत। प्रत्येक एक दिवसात 3-3 दिवस यांची लाईट जाते। कुठं पोलावर वायर नाही आहे, कुठं यांच्याकडे स्विच नाहीत लावायला, रात्री जर स्विच ओढला तर यांच्याकडे स्विच नाही आहेत, अशी यांची अवस्था झालेली आहे। आपण विचार करत होतो की आज नाही उद्या सुधारतील, कुठला तरी प्रतिनिधी आवाज याच्यावर उठवील, परंतु प्रतिनिधी आपले घरकोंबडे बसलेले आहेत आणि जनतेच्या प्रश्नाला अजिबात वाचा फोडण्याचं काम करत नाहीत। म्हणून आज नाविलास्तव आपल्याला सर्व पत्रकारांना बोलवून मला ही पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली। 2-4 महिन्यापूर्वी मी चालीवर गेलो होतो। 6 महिने पोल असा वाकडा होऊन पडला होता आणि फक्त तिथे हातच लावायचं होता आणि कोणीतरी स्वर्गवासी व्हायचं होतं। तिथे आमचे माननीय पत्रकार होते विजय मोकल, त्यांनी वस्तुस्थिती बघितली आणि ज्या वेळेस लोकांना त्या प्रश्न मी विचारला स्मशानावर, तर लोक म्हणे साहेब आम्ही 6 महिने पाठी लावलो, कोणीही लक्ष देत नाही। शेवटी त्या भर पावसामध्ये त्यांना दम देऊन तिथे दिवसभरामध्ये पोल लावून घेतलं स्वतः। आमची जनता पण मिलमिलीत झालेली आहे, प्रश्न पण वाऱ्यावर सोडून दिलेले आहेत, करा नाही तर ठेवा, आम्ही भोगायला तयार आहोत। पण जनतेला पण माझा प्रश्न आहे की तुम्ही आता गप्प बसू नका, ही कालाची गरज आहे, ही कालाची गरज आहे। कारण ह्या एमएससीबी वर जर आपण मोर्चा नेला नाही तर एमएससीबी जो पारंपरिक त्यांचा जो त्यांनी व्यवसाय मांडलेला आहे तो व्यवसाय ते कायमचा चालू ठेवतील। वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्या मीटरचं रिडिंग पण घ्यायला येत नाही, अंदाजे आपलं ते व्हॉट्सअपवर टाकून देतात की हा तुम्हाला बिल आलेला आहे। आणि मग आपण विचारलं वा रिडिंग वाला जर आला तर आम्हाला त्याचा फोटो काढा, फोटो दाखवा, काहीच नाही विषय। रिडिंग वाला येत नाही तो त्याचा काय पगार का कमिशन टक्केवारी खातोय तो बाजूला होतोय। पण मनमानी कारभारामध्ये जर महिन्यामध्ये 10-10 दिवस लाईट नसेल तरी जर आम्हाला 50,000-40,000 बिल येत असेल, याचा अर्थ आम्ही समजायचं काय? त्याच्या पलीकडे तुम्हाला अजून सांगतो की ह्यांचे टक्केवारी नाही, जर एक महिन्याचा बिल जर भरला नाही तर ह्यांची टक्केवारी चालू होते, त्याला व्याज चालू होते। व्याज पण असा आक्रम टिकले असतोय की हे गोरगरिबाला कळत नाही। आणि खरंच सांगतोय की एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी सुधारावं, नाहीतर येत्या 7 दिवसात त्यांना अल्टिमेटम देतोय, जर ही लाईट अशीच जर लोकांची जात असेल, असाच जर लोकांवर अंधकार पसरत असेल तर 7 दिवसानंतर आम्ही भव्य मोर्चा हा पेन कार्यालयावर घेऊन जाणार आहोत आणि मग जे काय होईल त्याला जबाबदार एमएससीबी बोर्ड राहील।